नमस्कार, रुचकर सदैव चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडती डिश म्हणजेच पाणीपुरी। तेव्हा थोडंसं ऊन कडक पडायला लागलं की पाणीपुरी सर्वांना खावीशी वाटते। तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी महिनाभर जरी ठेवली तरी तशीच राहणारी ही पाणीपुरी परफेक्ट पद्धतीनं बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। परफेक्ट गाड्यावरची पाणीपुरी बनवण्यासाठी इथं आपण एकदम बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे 0 साईजचा रवा इथं आपल्याला वापरायचा आहे। तर इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे वजनी म्हटलं तर 125 ग्राम, आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पाव वाटी, आणि चमच्यानं म्हटलं तर 2 चमचे भरून घेतलेलं आहे। हे प्रमाण परफेक्ट आहे। 2च साहित्यामध्ये आपली ही पाणीपुरी तयार होते। तर आता आपण हा जे रवा आहे ती मी चाळून घेतलेला आहे, एका ताटामध्ये टाकून घ्यायचा। याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी पण चालेल। आता ह्याच वाटीनं आपण पाणी मोजून घेऊयात, म्हणजे काय होतं तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित कळेल। पीठ हे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही। थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं सॉफ्ट पीठ मळायचं आहे। उन्हाळा असेल तर हे पीठ थोडंसं घट्टसं जरी मळलं तरी गरमीनं हे थोडं सॉफ्ट होतं। आता इथं चुटकीभर आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे, बघू शकता अगदी चुटकीभर आहे। आता हे या गऱ्यामध्ये किंवा रव्यामध्ये टाकून हे पूर्ण रव्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण पिठामध्ये आणि रव्यामध्ये हे मिक्स झालं पाहिजे। तर आता हे मिक्स असं छान करून घेऊया, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना इथं आपण गरम पाण्याचा वापर नाही करत, थंड पाण्यानेच हे पीठ मळून घेणार आहोत। तर हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी बिलकुल वापरायचं नाही। एकदम पाणी टाकलं तर पीठ सैलसर होईल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा ॲड करावा लागेल। साधारण एखादा चमचा, जो पोहे खायचा चमचा असतो तेवढंच पाणी घेऊन मी पीठ मळते, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते पातळ होणार नाही। आणि एवढ्या प्रमाणामध्ये 40 ते 50 पुऱ्या आरामात होतात आणि एकदम परफेक्ट होतात। याच्यामध्ये 4-5 व्यक्ती आरामात खाऊ शकतात। तर अशा प्रकारे 3 ते 4 वेळा एवढं थोडंसं पाणी, अगदी पाववाटी आपल्याला इथं पीठ मळण्यासाठी पाणी लागलेलं आहे। तर बघू शकता थोडंसं घट्टसर पीठ झालेलं आहे। तर आणखीन थोडंसं पाणी टाकून आपण हे छान मळून घेऊया। तर बघू शकता पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे, आणि जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं बिलकुल हे मळायचं नाही, फक्त याला जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता पाववाटी आपल्याला पाववाटीपेक्षा थोडंसं एखादा चमचा जास्त लागलेला आहे पाणी। तर आता हे पीठ सर्व एकत्र करून घेऊया, आणि असं तोडून हे पीठ मळायचं आहे। असं खूप असं जसं आपण पीठ मळतो तसं मळायचं नाही, गव्हाचं वगैरे मळतो तसं। तर असं तोडून मळायचं। तर एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे। आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे खूप घट्ट जर मळलं तर पुरी लाटताना ती जड पण जातं आणि पुऱ्या व्यवस्थित फुलत नाहीत। त्यामुळे सॉफ्ट पीठ थंडीच्या दिवसात तरी लागतं पुऱ्या बनवण्यासाठी। तर हे सॉफ्ट मळून घेतलेलं पीठ आपण एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवणार आहोत, जेणेकरून ते खूप कडक होणार नाही। कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे पटकन नरम होतं पीठ, तरी पण 10 ते 15 मिनिट आपल्याला लागतील, जास्तीत जास्त अर्धा तास ठेवलं तरी चालेल। आणि आता हे डब्यामध्ये घालून मी साधारण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहे। तर आता इथं मी हे रात्री भिजवून घेतलेले वाटाणे आहेत, हे आपण कुकरला लावून घेऊया। तर तुमच्याकडे ओली मटर असतील तरी चालतील। बटाट्याची सालं काढून घ्यायच्यात, कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये 4 मिरच्या, म्हणजे बटाटा आणि वाटाण्यांना चव लागण्यासाठी किंवा तिखटपणा यावं म्हणून। इथं बटाट्याची सालं काढून घेतल्यानंतर ते ह्याच्यात टाकायचे। असेच बटाटे टाकले तर आपल्या वाटाण्याला त्याची माती वगैरे लागू शकते। हे वाटाणे पण याच्यामध्ये टाकलेले आहेत। अगदी थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार, म्हणजेच पाव चमचा टाकले, आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपण याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात। आणि शेव बाहेरून आणण्यापेक्षा किंवा घरात नसली तर काय करणार, पुऱ्या तर खायच्यात किंवा पाणीपुरी खायची। तर त्यासाठी इथं 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घेतले, चुटकीभर मीठ टाकायचं आहे, चुटकीभर हळदी पावडर, आणि अगदी थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे। आणि याची आपल्याला अगदी बारीक शेव करायची। तुमच्याकडे शेवगा नसेल तर तुम्ही याची बुंदी जरी खारी बुंदी करून घेतली पाणीपुरीसाठी तरीही चालतं। तर एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व दाखवते, का तर आपण एक वस्तू जर बनवली तर दुसरीसाठी आपल्याला दुकानाला किंवा बाहेरून आणायची गरज पडू नाही यासाठी। का तर ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात, फक्त आपण बनवायचा कंटाळा करतो। तर अगदी सहज होतं। आणि 1 ते 1.5 वाटी बेसन पिठामध्ये
अगदी 4 ते 5 येडे असे शेवचे छान होतात, जेणेकरून तुम्ही एवढे पाणीपुरीला आरामात खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा तयार करून घ्यायचं आहे. एकदम सैलसर पीठ लागतं बारीक शेव करण्यासाठी. आणि बारीक शेव करताना याच्यामध्ये तेलाचं मोयन वगैरे बिलकुल मी घातलेले नाही, तरी अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी शेव तयार होते. तर हे पीठ आता आपण बाजूला करून घेऊया आणि एकदा चेक करायचं आहे मीठ बरोबर आहे का ते. मीठ जर कमी असेल तर परत आपल्याला याच्यात टाकावं लागेल, पण मीठ एकदम बरोबर झालेलं आहे. आणि पीठ तयार झाल्यानंतर आता आपण हे झाकून ठेवूया बाजूला. तर थोडंसं मीठ कमी वाटलं मला म्हणून थोडंसं टाकलेलं आहे. तर परत एकदा मिक्स करून साधारण 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं बाजूला, म्हणजे पीठ जे आहे ती छान मुरल्या जातं. वेळ नसेल तर लगेचच केलं तरीही चालेल, पण मुरल्यानंतर शेव अगदीच छान होते. आता हे बाजूला करून घेऊया. पाणीपुरीचा मसाला तयार करण्यासाठी अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे, 3 ते 4 मिरी घ्यायचेत आणि 2 लवंगा घेतलेले आहेत, अर्धा चमचा धने घेतलेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि एवढ्यामध्ये भरपूर मसाला होतो. एवढा मसाला तुम्ही 2 ते 3 वेळा वापरू शकता. आपल्याला अर्धा चमचाच इथे मसाला लागणार आहे. हे मसाला तयार करण्यासाठी अगदी थोडंसं गरम करून घ्यायचा, म्हणजे ह्याची पावडर चांगली होती यासाठी. तर हे थोडंसं तवा गरम करून घ्यायचा, खूप पण असं भाजायचं नाही जेणेकरून याची चव बिघडेल. तर तवा गरम करून घेतल्यानंतर गॅस मिडियम करायचा, म्हणजे छान हे भाजले जातात धने जिरे. तर आता हे आपण भाजून घेऊया. आणि धने अगोदर भाजायचे, म्हणजे त्याला भाजायला वेळ लागतो थोडंसं गरम व्हायला. नाही तर मग धने आणि जिरे सोबत टाकले तर जिरे करपल्या जातात, त्यामुळे धने अगोदर भाजून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे, लवंग, मिरी आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे. हेही थोडं वेळ गरम करून घ्यायचा, जास्त वेळ गरम करायचं नाही. तर थोडंसं लालसर झालेत. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि हे थंड करून मिश्रण घ्यायचं आहे. तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतले, तर अशी ही एकदम छान पावडर झाली आणि परफेक्ट हे आपला पाणीपुरीचा मसाला तयार झाला आहे. एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही ठेवला, जेव्हा पाहिजे तेव्हा वापरला तरीही चालतो. चवीला खूप मस्त होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. पाणीपुरीचं पाणी कसं तयार करायचं तेही पाहणार आहोत. तर इथं अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे आणि सकाळी मी गरम पाण्यात घातली होती. गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे पल्प छान निघतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडा थोडा तुकडा टाकून याचं पल्प काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्यावर त्याचे दोरे किंवा चिंचोके चिंचत असते ते अडथळा येणार नाही किंवा चाळायची गरज पडणार नाही नंतर. त्यामुळे हे पल्प काढून घेऊया. तर इथे आपण चिंचेचे सर्व पल्प काढून घेतले. याच्यामध्ये 7 ते 8 पुदिन्याची पानं, मुठभर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये 2 हिरवी मिरची तिखट असावी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चिंचेचं आंबट गोड आणि तिखट पाणी एकत्रच बनवतोय त्यामुळे सर्व टाकतोय. तर इथं 3 चमचे गूळ घेतलेला आहे, चव छान लागते. आणि 2 चमचे साखर, साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. धने जिरे पावडर, काळं मीठ, तर काळ्या मिठाने पण चव चांगली लागते पाण्याची. आणि ही साधं मीठ. आणि हा जी मसाला आहे आपण बनवून घेतलेला तो पाव चमचा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि याच्यामध्ये थंडच पाण्याचा वापर केला आहे. आता हे छान मिक्सरला फिरवून घेऊया. तर बघू शकता एकदम छान असं पाणी तयार झाले. आता याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी टाकून वाढवू शकता आणि जर का वाटलंच थोडं आंबट लागते किंवा काय, तर याच्यात थोडी साखर टाकून ढवळून घ्या आणि पाणी हवं तेवढं बनवू शकता. आणि थोडीशी आपण याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर अगदी चुटकीभर टाकलेली आहे चवीसाठी. आणि आता मी याच्यामध्ये साधारण पूर्ण 1 बॉटल पाणी टाकलेलं आहे. साधारण अर्धा लिटरचं हे पाणी तयार झाले. आंबट गोड आणि तिखट चवीचं एकाच याच्यामध्ये बनवले. बऱ्याचशा पाणीपुरीवाल्यापाशी हेच पाणी असतं. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि जर का तुम्हाला हवं असेल तर चाळून घ्या, नाही चाळलं तरी चालतं. बी थोडंसं बुडाला जाऊन बसतं, ते काढून घेतलं तरी पाणी हे व्यवस्थित राहतं किंवा लागतं. आता याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेऊन परत याला ढवळून घेऊन एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा किंवा आहे तसंच जरी ठेवलं तरीही चालतं. आता हे मिक्स करून घेऊया. आता हे पीठ आपलं छान मुरलेलं आहे. 15 ते 20 मिनिट झाले मी हे ठेवलं होतं. आता हे काढून हवं तेवढं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि तसं तर हे पीठ काढून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि मळल्यानंतर ह्याचं अशा प्रकारे करून घ्यायचं, म्हणजे काय होतं तर हे पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि याच्या लाटे करायला बरं पडतं. आणि याला खूप पण मळायचे नाही. तर 1-2 वेळा असं करून घेतल्यानंतर हे पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे. हवं तेवढं आपल्याला हे लाट्यासाठी काढून घ्यायचं आहे. आणि ह्याला असं छान कट करून घेऊया आपण, म्हणजे लाटे आपल्याला अगदी छोटे छोटे करता येतात.
आता आपण लाटे करण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ कट करून घेऊया। अशा प्रकारे याचा लांबट आकार करून घ्यायचा आणि राहिलेलं पीठ पण झाकून परत कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये घालून ठेवायचं, म्हणजे ते सुकणार नाही। तर अशा प्रकारे करून घेतल्यानंतर आता हे पीठ अगदी जेवढं आपल्याला साईज बनवायची पाणीपुरीची त्यानुसार हे बघा अशा आकारामध्ये सर्व ह्याच्या जे गोळे आहेत ते तयार करून घेऊया, म्हणजे पटापट आपल्याला हे नंतर पुऱ्या लाटायला बरं पडतं। तर अशा प्रकारे खूप मोठं पण करायचं नाही, नाहीतर खाताना खूप परेशानी होते किंवा लहान मुलांना खाता येत नाही। त्यामुळे छोट्या छोट्याच पुऱ्या बनवायच्या आणि सर्व गोळे सारखे करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व गोळे तयार करून झालेत। आता आणखीन आपण कॅरी बॅगमध्ये टाकून घेऊया आणि याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ चाळलेलं टाकून याला पूर्ण असं घोळून घ्यायचं, म्हणजे हे चिकटणार नाही किंवा आपल्याला लाटायला बरं पडतं। तर आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर एक लाटी काढून घेऊन आपण पुऱ्या बनवूयात। तर पुरी लाटताना अजिबात त्रास होत नाही, अगदी पटापट होतात। तर खाली प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती हे 2 नॅपकिन ठेवले, त्याच्यावरती पुऱ्या ठेवणार आहे आणि प्लॅस्टिकच्या पन्नीवर जरी ठेवलं तरी चालतं। तर ही एक प्लॅस्टिकचा पाईप आणि दुसरं प्लॅस्टिकचं लाटणं, ह्या दोन्हीपैकी कुठल्याने लाटलं तरी चालतं। तर हे बघा अगदी सहज ह्या पुऱ्या तयार होतात। तर 2 वेळा जरी लाटून घेतलं तरी अगदी पटकन हे बघा किती सुंदर पुरी झालेली आहे। ह्या साईजच्या सर्व पुऱ्या किंवा लाट्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात आणि एवढ्या साईजच्या ठेवायच्यात, खूप जाड नाही खूप पातळ नाही। तर अशा प्रकारे आपण लाटून घेऊयात आणि थोडंसं हात बसेपर्यंतच आपल्याला थोडंसं अंदाज येत नाही लाटण्याचा, आणि एकदा थोडंसं प्रॅक्टिस झाली की अगदी पटापट ह्या पुऱ्या लाटता येतात। तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेऊयात आणि एवढ्या पुऱ्या लाटण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिट लागू शकतात तुम्हाला पहिल्यांदा जर करत असाल तर। तर बघू शकता अगदी पटापट होतात ह्या पुऱ्या आणि पाईपनं जर लाटलं तरी सर्व पुरी सारखी होते, कुठं जाड कुठं पातळ होत नाहीत। तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊयात आणि पुऱ्या उघड्या जरी ठेवल्या तरी तिथं फॅन चालू नसावा, जेणेकरून खूप वाळतील पुऱ्या। आणि जेव्हा आपण तळायला घेऊ तेव्हा खालची बाजू तेलात गेली पाहिजे, तेव्हा त्या पुऱ्या छान फुलल्या जातात। त्यामुळे उघड्या जरी ठेवल्यात तुम्ही पुऱ्या तरी फॅन किंवा हवा लागतील अशा ठिकाणी ठेवू नका आणि शक्यतो त्यावर एखादा कपडा टाकून ठेवा, म्हणजे खूप सुकणार नाहीत। आणि एक गोळा घ्यायचा आणि तो छान लाटून घ्यायचा। पण मला तर अशी छोटी छोटी गोळे करून घेतलेलेच बरं वाटतं करायला, पण काही मैत्रिणींना येत नसेल तर अशा प्रकारे लाटून घेऊन, पण लाटताना थोडी काळजी घ्यायची, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही। जर का जाड जर पुरी राहिली तर ती असं कटकट होते, खुसखुशीत होत नाही आणि व्यवस्थित फुलत नाही। तर असं एक छोट्या बाळाचं पाणी प्यायचं तांबूल असतं त्यांनी, किंवा जी मसाला डब्यातल्या वाट्या असतात त्यांनी करून घेतलं तरी चालतं। आणि जर का एखादी पुरी तळून बघा आणि जर का व्यवस्थित फुलत नसेल तर परत ही जी आपण तयार करून घेतले त्याला परत एकदा लाटून घ्या आणि परत एकदा कट करून घ्या, म्हणजे काय होतं तर पुरी जाड झाली की ती व्यवस्थित फुलत नाही। यासाठी सांगते, ही माझा एक्सपिरियन्स आहे किंवा बऱ्याच वेळा असं होऊ शकतं, होतं सुद्धा। तर आता हे कट करून घेऊया। असं केलं तर पटकन सुद्धा होतात, पण जाड जर झाल्या तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर अशा पद्धतीनं जर केलं तर सर्व पुऱ्या सारख्या होतात, पण थोड्याशा जाड वाटते मला सुद्धा, म्हणजे तळताना ते कळतं जाड जर झाली असेल तर। तर आता ह्या पुऱ्या आपण बाजूला करून घेऊया आणि ह्या पुऱ्या केल्यानंतर साधारण 10 ते 12 मिनिट ठेवायच्या अशाच, लगेचच तळायला घ्यायच्या नाहीत, म्हणजे वरचं जी लेअर आहे ती थोडीशी कडक होते आणि नंतर खालची बाजू तेलात टाकली की छान फुलल्या जातात ह्या पुऱ्या आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। त्यामुळे लगेचच तळायला घ्यायच्या नाहीत, नाहीतर एखाद्या वेळेस नंतर नम पडू शकतात ह्या पुऱ्या। आता आपण तेल कडकडीत गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या टाकून घेऊयात। 10 ते 15 मिनिट झाले असतील आपण पुऱ्या करून घेऊन। तर बघू शकता किती सुंदर फुलत आहेत पुऱ्या आणि काही न करता सुद्धा एकदम छान अशा फुललेल्या आहेत। तर अशाच प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी सहज सोप्या आणि करायला सुद्धा अतिशय पटकन होणाऱ्या ह्या पुऱ्या होतात। तर बघू शकता किती सुंदर फुललेल्या आहेत पुऱ्या। 2-3 वेळा पलटी केलं की ह्या पुऱ्या छान तळल्या जातात, फास्ट गॅसवर जरी केल्या तरी चालतं। तर बघू शकता एकदम कुरकुरीत आणि दिसायला सुद्धा खूप सुरेख दिसतात। अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊया। तर जर का असं मोठी पोळी लाटून घेऊन जर पुऱ्या फुलत नसतील तर परत हे बघा, मी ही तयार करून घेतलेल्या पुऱ्या आहेत। पहिली पुरी बघा किती जाड दिसते आणि ही थोडीशी मीडियम अशी झालेली आहे। पहिल्यांदा मी ट्राय करून बघितलं पण ती खूप असं जाड व्हायल्यात पुऱ्या, त्यामुळे परत मी हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं, 2 लाटणे फिरवायचे आणि त्याच्यानंतर परत आपण याला कट करून घेणार आहोत, जास्त सुद्धा लाटायची गरज नाही। अशा प्रकारे आता हे पुऱ्या परत मी तुम्हाला तळून दाखवते, याच्यामधला फरक तुम्हाला
दिसेलच. तर हे बघा 2 वेळाच मी लाटून घेते, जास्तसुद्धा लाटायची गरज नाही, जेणेकरून तुमची पुरी करताना प्रॉब्लेम येणार नाही, यासाठी डबल दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व पुऱ्या सारख्या तयार करून घेतल्यात. तर मी तुम्हाला तळून दाखवते. जी सुकलेली बाजू आहे ती वरती घ्यायची आणि सॉफ्ट बाजू खाली टाकायची, म्हणजे सॉफ्ट बाजू तेलातच गेली पाहिजे. तर बघू शकता किती छान फुललेली आहेत पुऱ्या. तर पहिल्यांदा तसं झालं नव्हतं, मग मी याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की असं होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारे नक्की ट्राय करा. तर पुऱ्या बघू शकता किती परफेक्ट झालेल्या आहेत आणि अगदी टम्म अशा फुगलेल्यासुद्धा आहेत. ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत, काढून घेऊया. तर आता आपण शेव बनवून घेऊया. हे शेवचं पीठसुद्धा एकदम छान असं फुललेलं आहे. बघू शकता 20 मिनिटामध्ये अगदी हलकं झाले. आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्यानेच शेवग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिथे अगदी बारीक शेवची पाटी लावलेली आहे. शेवगा फिट करून घेऊया आणि चमच्याने हे मिश्रण शेवग्यामध्ये टाकायचं आहे आणि शेवग्यामध्ये पीठ टाकायच्या अगोदर थोडंसं पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे साईडला चिकटत नाही हे पीठ. तर अशा प्रकारे भरून घेऊया आणि एवढ्या ह्याच्यामध्ये अर्धा शेवगा जरी झाला तरी 4 ते 5 येडे आरामात होतात याचे. चांगले 2-3 येड्याचा 1 येडा असे. आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेतल्यानंतर याला असं वरती पकडून याचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं. नाहीतर खाली जर दाबलं गेलं तर खाली प्लेटमध्ये जे पीठ आहे ते येईल. त्यामुळे असे प्रकारे लावून घ्यायचं आहे. आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. आता शेव याच्यामध्ये तयार करून घेऊया. तर बघू शकता अगदी नाजूक आणि मस्त ही शेव होते. 3 ते 4 येडे टाकून अशा प्रकारे जे शेवग्याचं स्टँड आहे ते असं उलटं फिरवायचं, म्हणजे शेव असं खालती येत नाही. तर बघू शकता एकदम छान आणि सुरेख अशी शेव झालेली आहे आपली आणि ही लगेचच भाजल्या जाते. एक वेळा पलटून घेतली की लगेचच भाजल्या जाते. मीडियम गॅसवर ही तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुरेख दिसते आणि अगदी पटकन तयार होते घरच्या साहित्यामध्ये. 1 ते 2 वेळा पलटून घेतल्यानंतर आपण हिला काढून घेऊया. अशाच प्रकारे मी पूर्ण शेव तयार करून घेते. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी पुरी, पाणी आणि शेव आपण एकाच व्हिडिओमध्ये तयार केलेला आहे आणि ही पुरी बनवताना अजिबात मनात शंका न आणता करा. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.